त्याचप्रमाणे वायरमन हरीश तटकरे हे देखील व्यासपीठावरती उपस्थित आहेत. सर आपलं देखील मनपूर्वक स्वागत. पॉइंट लागले ना पॉइंट जाऊया आता पुन्हा एकदा क्रीडांगणाकडे, ज्या ठिकाणी आपण बघतोय अमर भारत टावसुरे विरुद्ध चंडिका दाभोळ आजच्या दिवसातील उपउपांत्य फेरीचा अर्थातच क्वार्टर फायनलचा दुसरा सामना इथे अनुभवायला मिळतोय आपल्याला. फार महत्वाचा सामना, महत्वाची लढत या ठिकाणी आपल्याला अनुभवायला मिळते. अमर भारत टावसुरे अर्थातच यजमान संघ या क्रीडांगणावरती खेळण्यासाठी सज्ज झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. तर दुसऱ्या बाजूला चंडिका दाभोळचा संघ, जो संघ दापोली तालुक्यामध्ये कुठेही स्पर्धा असू दे आवर्जून उपस्थिती दर्शवतो. नक्कीच दोन्ही संघ आपण घेतलेली मेहनत या ठिकाणी आणि कबड्डीचं खेळाचं प्रदर्शन करण्यासाठी सज्ज झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. दरम्यान आपण बघतो ज्या खेळाडूने फार कमी वयामध्ये अनेक क्रीडांगणावरती स्वतःच्या खेळाचा बहारदार ठसा उमटवला, जो खेळाडू अनेक क्रीडा रसिकांच्या गळ्यातील ताईत बनला, असा गौरी सण संपूर्ण दापोली तालुक्याचा लाडका खेळाडू थर्ड रेड तिसऱ्या चढाईची इशारा होते. डू ऑर डाय रेड. दरम्यान चंडिका दाभोळ संघाचा चढाईपटू तिसऱ्या चढाईचा मार मारताना आपल्याला पाहायला मिळाला. एका यशस्वी गुणाची कमाई केली, आपल्या कोर्टमध्ये दाखल झाला आणि यावेळेला मात्र गौरी ज्या खेळाडूला आपण फार महत्वाचा परफॉर्मन्स देताना बघितलंय, पुन्हा एकदा स्वतःच्या होम ग्राउंडवरती एका यशस्वी गुणाची कमाई करतोय, आपल्या कोर्टमध्ये दाखल होतोय. प्रत्युत्तरासाठी पुन्हा एकदा चंडिका दाभोळ संघाचा 19 नंबर जर्सी परिधान केलेला खेळाडू चढायचा मार मारताना आपल्याला पाहायला मिळतोय. समोरच्या 7 खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणामध्ये नक्कीच खेळी सजवली जाते, सुंदरसा प्रयत्न केला जातोय, निदान रेषा यशस्वीरित्या पार केली जाते. समोर असलेल्या 7 खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणामध्ये सजवलेली खेळी रिकाम्या हाताने चढाईपटू आपल्या कोर्टमध्ये दाखल झाला. प्रत्युत्तरासाठी पुन्हा एकदा गौरी सणस वेगावरती स्वार होणारा खेळाडू आहे. तशाच तसं प्रत्युत्तर दिलं जातं 19 नंबरच्या माध्यमातून. यावेळेला मात्र फार महत्वाचा खेळाडू, महत्वाचा हिरा टिपला गेला अमर भारत टावसुरे संघाचा. अर्थातच गौरी सणस बॅकलाईनच्या बाहेर बसावं लागेल. प्रत्युत्तरासाठी सज्ज होतोय पुन्हा एकदा 19 नंबर. अर्थातच अमर भारत टावसुरे संघाचा 19 नंबर गौरी सणस बॅकलाईनच्या बाहेर आहे, पण त्याच वेळेला चंडिका दाभोळ संघाचा 19 नंबर जर्सी परिधान केला चढाईपटू चढाईचा भार वाहताना आपल्याला पाहायला मिळतोय. 6 खेळाडूंचं क्षेत्ररक्षण आहे. बोनस गुण याही वेळेला देखील मिळवला जाऊ शकतो. आपण जर कॉर्नरचा विचार करतोय तर ज्या खेळाडूला आपण खुल्या गटाच्या माध्यमातून बघितलंय रोहित चोगले, तो खेळाडू आपल्याला 65 किलो वजनी गटाच्या माध्यमातून देखील कॉर्नरची भूमिका बजावताना पाहायला मिळतोय. नक्कीच प्रथमेश लाले आज आपल्याला सहाय्यक मार्गदर्शकाच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळत आहे. त्याही खेळाडूचा बहारदार परफॉर्मन्स आपण अनेक क्रीडांगणावरती नक्कीच बघितलेला आहे. दाभोळ संघासाठी तिसऱ्या चढाईची इशारा येते. डू ऑर डाय रेड आहे आणि यावेळेला मात्र हाय होल्ड करण्याचा प्रयत्न केला गेला होता श्रेयस लालेच्या माध्यमातून. प्रयत्न फसलाय. 18 नंबरला देखील 19 नंबरच्या बाजूचा रस्ता दाखवला गेलेला आहे. 18-19 असे बाजूबाजूचे नंबर आहे. खेळाडू देखील बाजूबाजूला बसलेले आहेत. गौरी सणस आणि श्रेयस लाले. 18-19 नंबर आपल्याला बॅकलाईनच्या बाहेर बसलेला पाहायला मिळतोय. अर्थातच अमर भारत टावसुरे चालू सामन्याचं गुणफलक आपण पाहतोय. 3 गुणांवरती चंडिका दाभोळ, 1 गुणावरती अमर भारत टावसुरे संघ खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. रोहित चोगले 5 नंबर जर्सी परिधान केलेला अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्याच्याकडे बघितलं जातं असा रोहित चोगले यावेळेला आपली चढाई पूर्ण करतोय, आपल्या कोर्टमध्ये दाखल होतोय. प्रत्युत्तरासाठी पुन्हा एकदा 11 नंबर जर्सी परिधान केलेला चंडिका दाभोळ संघाचा चढाई पटू
जाऊयात पुन्हा एकदा क्रीडांगणाकडे काहीशा तांत्रिक बिघाडामुळे आपल्याला थोडा वेळ सामना थांबावा लागला होता. पुन्हा एकदा पंचांची शिट्टी वाजते, सामन्याला सुरुवात होते. अर्थातच यामध्ये असे गोलदान केलं चढाईपट्टू अमरवाल टासुरे संघाच्या माध्यमातून चढाईचा भागासाठी सज्ज होतोय. वेळेचा परिपूर्णपणे वापर केला जातोय आणि यावेळेला मात्र चढाईपट्टू बाद होतोय, पण त्याच वेळेला यशस्वी बोनस गुणाची कमाई होते अमरवाल टासुरे संघासाठी. सामन्याचं गुणफलक आपण पाहतो 2 गुणांवरती अमरवाल टासुरे, 4 गुणांवरती चंडिका दाभोळचा संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळतोय. फार महत्वाचा सामना, महत्वाची लढत पुन्हा एकदा क्रीडांगणावरती आपल्याला अनुभवायला मिळते. चंडिका दाभोळ विरुद्ध अमर भारत टासुरेचा चालू असलेला सामना नक्कीच फार महत्वाचा सामना आणि आपण सर्वजण या सामन्याचे साक्षीदार शिलेदार होताना अमर भारत क्रीडा मंडळ टासुरे आयोजित श्री मानाई देवी जीर्णोद्धार सोहळा निमित्ताने 65 किलो वजनी गटातील भव्य दिव्य अशी तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धा. नक्कीच एका दिवसामध्ये देखील आपल्याला कबड्डीचा फार मोठा महारणसंग्राम इथे अनुभवायला मिळतोय. आपण कौतुक केलं पाहिजे अमर भारत क्रीडा मंडळाचं, ज्यांच्या माध्यमातून ही तालुकास्तरीय 65 किलो वजनी गटातील स्पर्धा आज आपल्याला इथे पाहायला मिळते. रोहित चोगले रिकाम्या मध्ये मागे थर्ड रेड, तिसऱ्या चढाईची इशारा होते. डू ऑर डाय रेड आहे. फार वेगावरती स्वार होणारा चढाईपटू दाभोळ संघाच्या माध्यमातून चढाईचा मार मारताना पाहायला मिळतोय आणि यावेळेला मात्र यशस्वी रनिंग हँड टच पाहायला मिळाला. अमर भारत टासुरे संघाच्या कॉर्नरला टिपण्याचा यावेळेला प्रयत्न केला गेला. 4 खेळाडूंचं चित्ररक्षण होतं. डिफेन्स तोडला गेल्याचा दावा केला जातोय. समोरच्या खेळाडूला स्पर्श केल्याचा दावा. एका यशस्वी गुणाची कमाई चंडिका दाभोळ संघासाठी. आता मात्र 3 खेळाडू उरलेले आहेत अमर भारत टासुरे संघाचे. नक्कीच जर यावेळेला रोहित रिकाम्या हाताने मागे फिरतोय तर सुपर टॅकल ऑन असेल अमर भारत टासुरे संघासाठी. बघूया रोहित यावेळेला काय कामगिरी बजावणार. समोरच्या 7 खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणामध्ये खोलवर चढाई करून रोहितच्या माध्यमातून चढाई सजवली गेली. रोहित याही वेळेला रिकाम्या हाताने आपल्या कोर्टमध्ये दाखल झाला. प्रत्युत्तरासाठी पुन्हा एकदा सज्ज होतोय. तो चंडिका दाभोळ संघाचा चढाईपटू समोरच्या 3 खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणामध्ये सुपर टॅकल यावेळेला नक्कीच ऑन आहे. जर 3 खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणामध्ये या खेळाडूला पकड होते तर 2 गुणांची भर पडेल टासुरे संघाच्या खात्यामध्ये. चालू सामन्याचं गुणफलक आपण पाहतोय 2-5. 2 गुणांवरती अमर भारत टासुरे, 5 गुणांवरती चंडिका दाभोळचा संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळतो. बजरची टेक्निक चालू होते. वेळेचा परिपूर्णपणे वापर केला जातोय. चढाईपटू आपल्या कोर्टमध्ये पुन्हा दाखल होतोय आणि यावेळेला मात्र तिसरी चढाई डू ऑर डाय रेड. यावेळेला मात्र निर्णायक चढाई आहे. गुणांमध्ये आदला बदल होणार नक्कीच आणि यावेळेला मात्र रोहित चोगले रनिंग हँड टच करण्याचा प्रयत्न केला गेला होता. बोनस गुण मिळवला जाईल का रोहितच्या माध्यमातून. यावेळेला मात्र रोहित नजर हटली. यशस्वी गुणाची कमाई, पंचांचा इशारा येतोय. रोहितला डॅश करण्याचा प्रयत्न केला गेला होता पण रोहित वेगावरती स्वार होताना आपल्याला पाहायला मिळाला. प्रत्युत्तरासाठी पुन्हा एकदा ज्या खेळाडूला आपण बराच वेळ बॅटमॅनच्या बाहेर बघितलं, गौरी सणस आणि यावेळेला मात्र डू ऑर डाय रेड, निर्णायक चढाई, गुणांमध्ये बदल करणारी चढाई आपल्याला पाहायला मिळते. उंच पुलाचा खेळाडू चंडिका दाभोळ संघाच्या माध्यमातून चढाईचा मारण्यासाठी सज्ज होतोय. समोर असलेल्या 4 खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणामध्ये खेळी सजवली जाते. अमर भारत टासुरे संघाचं 4 खेळाडूंचं क्षेत्ररक्षण दृष्टीस पडतं. गौरी सणस मैदानामध्ये आहे. रोहित चोगले मैदानामध्ये आपल्याला दाखल झालेला पाहायला मिळतोय. बजारची टेक्निक चालू होते. थर्ड रेड आहे बॅकलाईनच्या बाहेर. नक्कीच रोहित चोगलेला लाईनमॅनच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न केला जातोय. सुपर रेड पाहायला मिळते. यशस्वी 3 गुणांची कमाई दाभोळ संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते आणि यावेळी मात्र काहीसा थोडी समय मागून घेतला गेलाय दाभोळ संघाच्या. जयेश तुरे, आपल्याला विनंती आहे की आपण महेश ताले यांच्याशी संपर्क साधायचा. जयेश तुरे, जाऊया आता पुन्हा एकदा क्रीडांगणाकडे. ज्या ठिकाणी आपण बघतोय एकुलता एक उरलेला खेळाडू, अर्थातच अमर भारतचा स्टार खेळाडू आहे गौरी सणस. फार मोठ्या अपेक्षा आहेत गौरी तुझ्याकडून क्रीडा रसिकांच्या आणि संपूर्ण संघाच्या. शेवटची काही सेकंद बाकी आहेत आणि यावेळेला मात्र बोनस गुण मिळवण्याचा प्रयत्न केला गेला होता. अर्थातच बोनस सक्सेस ठरला पण त्याच वेळेला ऑल आउट देखील व्हावं लागलं अमर भारत टासुरे संघाला. फार मोठा फटका बसलाय. 11 गुणांवरती जाऊन पोहोचतोय तो अर्थातच चंडिका दाभोळचा संघ.
त्याच वेळेला 4 गुणांवरती घेतोय अमरभरत टासुरीचा संघ. बाहेर आहे अहो 2-3 नुकत्याच पार पडलेल्या कर्देच्या क्रीडांगणावरती देखील आपल्याला कबड्डीचा महासंग्राम अनुभवायला मिळाला, ज्या ठिकाणी आपण बघितलं की दाभोळ संघाकडून त्या क्रीडांगणावरती देखील अमरभरत टासुरे या संघाला काहीच गुणांच्या फरकाने पराभूत करण्यात आलं होतं. बघूया या क्रीडांगणावरती देखील तोच वारसा पुढे चालवला जाईल का चंडिका दाभोळ संघाच्या माध्यमातून, की जशाच तसं प्रत्युत्तर देऊन यावेळेला मात्र चुकीची दुरुस्त करून अमरभरत टासुरे हा संघ यावेळेला कमबॅक करू शकतो. अठरा नंबरची असे परिधान केलेला खेळाडू अमरभरत टासुरे संघाच्या माध्यमातून चढायचा मार्ग पाहायला मिळतो. श्रेयस लाले सलाईपट्टू बाद असल्याचा पंच इशारा करता येते. काय यशस्वी गुणाची अर्थातच चंडिका दाभोळ संघाच्या खात्यामध्ये होताना पाहायला मिळते. चढायची इशारा होते. 2 ऑल डायरेक्ट बझर वाजतोय. अर्थातच 5 गुणांवरती ज्या ठिकाणी आपण बघतोय अमरभरत टासुरे संघाला खेळताना त्याच वेळेला आपण विचार करतोय चंडिका दाभोळ संघाचा 12 गुणांवरती खेळतोय. समोरच्या खेळाडूला स्पर्श केल्याचा पुन्हा एकदा दावा केला जातोय. अर्थातच 2 नंबरची असे परिधान केलेल्या खेळाडूला बॅकलाईनच्या बाहेरचा रस्ता दाखवला गेला. एका यशस्वी गुणाची कमाई चंडिका दाभोळ संघासाठी. प्रत्युत्तरासाठी पुन्हा एकदा वेगावरती स्वार होणारा खेळाडू ज्याची ख्याती आहे असा गौरी सणस यावेळेला पुन्हा एकदा चढायचा वार होण्यासाठी सज्ज झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. प्रभाकर दादा लाले यांच्या तालमीत तयार झालेला खेळाडू आहे. नक्कीच आपण ज्यावेळेला अमरभरत टासुरे या संघाचा विचार करतो, दादांनी तयार केलेले कितीतरी खेळाडू आपल्याला या टासुरे संघाच्या माध्यमातून पाहायला मिळतात. आणि अर्थातच दादांनी दिलेला हा कबड्डीचा वारसा या क्रीडांगणावरती जपण्याचा प्रयत्न करताना संपूर्ण अमरभरतचं क्रीडा मंडळ आणि अमरभरतचा संघ आज आपल्याला इथे पाहायला मिळतोय. प्रत्युत्तरासाठी पुन्हा एकदा 19 नंबरची अशी दुर्गांती चढाईपट्टू चढायचा बार होताना आपल्याला पाहायला मिळतो. अर्थातच गौरी सणस पुन्हा एकदा वेगावरती स्वार होतोय. समोर असलेल्या 7 खेळाडूंच्या चित्रक्षणामध्ये खेळी सजवली जाते. बोनस गुण मिळवण्याचा प्रयत्न केला जातोय. यशस्वी बोनस गुणाची कमाई करतोय. गौरीज आपल्या कोर्टमध्ये दाखल होतोय. अर्थातच चालू सामन्याचं गुणफलक आपण बघतोय 13 गुणांवरती चंडिका दाभोळचा संघ खेळताना पाहायला मिळतोय, तर दुसऱ्या बाजूला 6 गुणांवरती अमरभरत टासुरेचा संघ खेळताना पाहायला मिळतोय. फार महत्वाचा सामना, महत्वाची लढत या क्रीडांगणावरती आणि अर्थातच या क्रीडा मंडळातील यजमान संघ आहे अमरभरत टासुरे संघ. या संघाला नक्कीच हार मानून चालणार नाहीये. शेवटच्या क्षणापर्यंत आपल्याला प्रयत्न करावा लागेल. यजमान संघ म्हणून आपण ज्यावेळेला खेळतोय अर्थातच संपूर्ण गाव आणि इथे उपस्थित असणाऱ्या क्रीडा रसिकांपैकी 70 ते 80% क्रीडा रसिक हे फक्त अमरभरतच्या खेळाडू अमरभरत टासुरे या संघाला पाहण्यासाठी आलेले आहेत. सो नक्कीच त्या क्रीडा रसिकांचं मन राखण्यासाठी अमरभरत टासुरे संघाला शेवटच्या क्षणापर्यंत झुंज देणं नक्कीच अनिवार्य आहे. आणि याच्यामध्ये रोहित चोगले असेल, त्याचप्रमाणे गौरी सणस असेल, श्रेयस लाले असेल, या खेळाडूंकडे नक्कीच फार मोठी अपेक्षा असणार आहे. 3 गुणांची कमाई, अर्थातच पंच आकाशाविषयी 3 बोटं उंचावतात, तर फार महत्वाची कामगिरी केली जाते. चंडिका दाभोळ संघाच्या माध्यमातून उत्कृष्ट आणि बहारदार परफॉर्मन्स दिला जातोय. जशास तसं प्रत्युत्तर करावं लागेल, आक्रमक पवित्र आजमावा लागेल, पेटीतील हिरा यावेळेला बाहेर काढावा लागेल तो अमरभरत टासुरे संघाला. गौरी सणस ज्या खेळाडूंनी मागच्या चढाईमध्ये यशस्वी बोनस गुणाची कमाई केली तोच पुन्हा एकदा गौरीच वेगावरती स्वार होताना आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा यशस्वी बोनस गुणाची कमाई करतोय. एक गुण महत्वाचा असतो. आईचा पर्वत नक्कीच होत असतो याचं माहिती आहे. गौरी सणस बोनस गुणाची कमाई करतो, आपल्या कोर्टमध्ये दाखल होतो.
सुपर टॅकल या वेळेला ऑन आहे. चंडिका दाभोळ संघाच्या या चढाईपट्टूला जर पकड होते तर 2 गुणांची भर पडेल अमर भारत टावसरी संघाच्या खात्यामध्ये. पण त्याच वेळेला जर चढाईपट्टू समोरच्या 2 खेळाडूंना बाद करण्यात यशस्वी ठरतोय तर अर्थातच 2 खेळाडूंना बाद केल्याचे 2 गुण आणि संघ ऑल आउट झाल्याचे 2 गुण अशी 4 गुणांची भर पडेल चंडिका दाभोळ संघाच्या खात्यामध्ये. नक्कीच कोणतीही जोखीम घेतली जात नाहीये. वेळेचा परिपूर्णपणे वापर केला जातोय आपल्या कोर्टमध्ये. चढाईपट्टू पुन्हा एकदा रिकाम्या हाताने दाखल होतोय. दरम्यान सामना मध्यंतरासाठी थांबतोय. मध्यंतरापर्यंत गुणफलक आहे 7-16. 7 गुणांवरती अमर भारत टावसरी, 16 गुणांवरती चंडिका दाभोळचा संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळतोय. आणि जर या सामन्यामध्ये चंडिका दाभोळ हा संघ विजयी ठरला तर आपल्याला नक्की सल्ला मसलत करावी लागेल की योगेश कर्देकर यांच्यासोबत त्यांनी जो आता कॉल केला होता हा नक्की कॉल कोणाला केला होता. बोलकर सर, तुम्हाला काय वाटतं? रिशन देवाडेगा असेल की अनुप कुमार असेल, जसवीर सिंग देखील असू शकतो. डॅश सक्सेस झालेला आपल्याला पाहायला मिळतो. चंडिका दाभोळ संघाचा 1 गुणाची भर पडेल पुन्हा एकदा चंडिका दाभोळ संघाच्या खात्यामध्ये. एकूण त्या उरलेला खेळाडू अमर भारत टावसरी संघाचा सरेंडर होताना आपल्याला पाहायला मिळतोय. अर्थातच 1+2 3 गुणांची यशस्वी कमाई पुन्हा एकदा दाभोळ संघासाठी होताना पाहायला मिळते. आणि यावेळेला नक्कीच जर आपण विचार करतो योगेश कर्देकर गोड स्पाईस चेहऱ्यावरती पाहायला मिळते. खुश होत आहेत आपल्या संघाची गुणांची आघाडी बघताना. पण त्याच वेळेला थोडीशी भीती देखील आहे कारण अमर भारत टावसरीचा संघ पुन्हा एकदा 7च्या 7 खेळाडून समवेत मैदानामध्ये दाखल होतोय. वेगावरती स्वार होतोय. गौरी सडक केली जाते. मैदानाची शपथ घेतली जाते. फार मोठा आक्रमक खेळ यावेळेला अमर भारतच्या माध्यमातून पाहण्यासाठी सज्ज होत आहेत. अर्थातच सर्व खेळाडू नाही लागला नाही याला गपचूप ना. गपचूप होईल नाही तर काय आवडते नंतर काय करणार तुम्ही विचार. आवाज आले युट्यूबला व्हिडिओ जाती. आवाज दिवस काढा आमची आवाज कट कर. आता पुन्हा एकदा खेळाडू ज्या ठिकाणी आपण बघतोय श्रेयस लाले ज्या खेळाडूने महाराष्ट्र संघाच्या माध्यमातून देखील प्रतिनिधित्व करताना आपल्याला पाहायला मिळालं तोच खेळाडू पुन्हा एकदा यशस्वी 2 गुणाची कमाई करताना आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच उपस्थित असणाऱ्या सर्व क्रीडारसिकांना मला इथे सांगायला आनंद होतोय की श्रेयस लाले या खेळाडूचं देखील आपण मनपूर्वक कौतुक केलं पाहिजे. या खेळाडूने फक्त दापोली तालुक्यापुरता खेळ आपला खेळ हा फक्त दापोली तालुक्यापुरता मर्यादित न ठेवता अथवा कुमारगड किशोरगड इतकाच मर्यादित न ठेवता पुन्हा गटामध्ये देखील फार मोठा खेळाचा ठसा उमटवला. आणि ज्या खेळाडूने दापोली तालुका मर्यादित न राहता जिल्हा अथवा फक्त रत्नागिरी जिल्ह्यात नव्हे तर ज्या खेळाडूने संपूर्ण महाराष्ट्रावर आपला खेळाचा ठसा उमटवला आणि बिहार इथे पार पडलेल्या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेमध्ये श्रेयस लाले या खेळाडूने दापोली तालुक्याच्या माध्यमातून आणि अर्थातच रत्नागिरी जिल्ह्याच्या माध्यमातून फार मोठा प्रतिसाद नोंदवला होता. आणि अर्थातच संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्याचं प्रतिनिधित्व त्यावेळेला आपल्याला श्रेयसच्या माध्यमातून पाहायला मिळालं होतं. मी सर्व क्रीडारसिकांना विनंती करतो की एकदा श्रेयस लाले या खेळाडूसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. पुन्हा एकदा तोच श्रेयस लाले आपल्याला चढाईचा भार वाहताना पाहायला मिळतो. 18 नंबर असे परिधान केलेला अमर भारत टावसरी संघाचा आज चढाईपट्टू आहे. ज्या खेळाडूला आपण खुल्या गटाच्या माध्यमातून देखील बघितलेलं आहे. रिकाम्या हाताने आपल्या कोर्टमध्ये दाखल होतोय. प्रत्युत्तरासाठी पुन्हा एकदा उंच पुरस्कार खेळाडू 22 नंबरचे असे परिधान केलेला खेळाडू आहे चंडिका दाभोळ संघाचा. विजयादृश्या यशस्वीरित्या पार केलेली यात काही शंका नाही. पण ज्या वेळेला आपण बघतोय समोर 7 खेळाडूंचं अभेद्य चित्रपट आपल्याला पाहायला मिळतंय ते अमर भारत टावसरी संघाचा फार मोठा कमबॅक करावा लागणार आहे. वेगावरती स्मार व्हावं लागणार आहे. आक्रमक पवित्रा यावेळेला आजमावा लागणार आहे. चालू सामन्याचं गुणफलक आपण पाहतोय 21 विरुद्ध 10. 21 गुणांवरती चंडिका दाभोळ तर 10 गुणांवरती अमर भारत टावसरीचा संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळतोय. दरम्यान या सामन्यासाठी आपल्याला सरपंचांच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळत आहेत ज्येष्ठ आणि श्रेष्ठ पंच अशी ज्यांची ख्याती आहे सर दीपकजी बोरकर. पंचांच्या भूमिकेमध्ये डॉक्टर संदेश झगडे आणि दादू सुर्वे. त्याचप्रमाणे गुणलेखकाचं काम बघतायत अक्षय सुर्वे सहाय्यक गुणलेखक.
वीरेंद्र सर केळसकर, त्याचप्रमाणे थर्ड रेट यावेळेला समाधान आपल्याला पाहायला मिळत आहेत. गर्देगावचे सुपुत्र तुषार पाटील आणि या सामन्याचं धावतं समालोचन आपल्यापर्यंत पोहोचवतोय मी स्वतः उत्कर्ष अनिल गर्देकर. माझ्यासोबत सिद्धार्थ कामेरकर होते, पण त्यावेळेला नक्कीच आपल्याला कोचच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळते. पुढच्या सत्रामध्ये पुढच्या मॅच मध्ये सिद्धार्थ कामेरकर आपल्यासोबत पुन्हा एकदा समालोचनाच्या माध्यमातून जोडले जातील. अफा कैनरकर या खेळाडूला विनंती आहे की आपण माईक पाशी संपर्क साधायचा. अफा कैनरकर दापोली तालुक्याचा थर्ड रेट भविष्यामध्ये नक्कीच अफाकला आपण खेळाच्या माध्यमातून बघितलेलं आहे. फार मोठा आणि कबड्डीसाठी असलेलं त्याचं योगदान, त्याप्रमाणे सुंदर खेळ अशी ज्या खेळाडूची ख्याती आहे. नक्कीच दापोली तालुक्याच्या माध्यमातून एक उभरता समालोचक म्हणून अशी थोड्याच दिवसामध्ये जशी ख्याती होणार आहे असा अफा कैनरकर आपल्याला विनंती आहे की आपण समालोचन कक्षापाशी यायचंय. जाऊया आता पुन्हा एकदा क्रीडांगणाकडे, ज्या ठिकाणी आपण बघतोय श्रेयस लाले या खेळाडूला. आवाज आता कुठं यायला लागला, आता कुठं आवाज यायला लागला त्याला बघा सांगतो आता. स्कोर विचार, स्कोर अंपायरने विचार. पुन्हा एकदा जाऊया आपण क्रीडांगणाकडे, ज्या ठिकाणी आपण बघतोय महत्वाचा खेळाडू आता तर जर सक्सेस होतं तर 2 मुलांची भर पडेल. ती चंडिका दाभोळ संघाच्या गटामध्ये फार सुंदर प्रयत्न केला गेला होता कमबॅक करण्याचा, पण त्याच वेळेला फार मोठा पुन्हा एकदा हिरा टिपला गेला अमर भारत टावसुरे संघाचा. चालू सामन्याचा गुणफलक आपण पाहतोय 23-14, 23 गुणांवरती चंडिका दाभोळ, 14 गुणांवरती अमर भारत टावसुरेचा संघ खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. अमर भारत टावसुरे संघ ज्या गुणांवरती खेळतोय त्याच वेळेला जर आपण विचार करतो गौरी सण या खेळाडूचा फार मोठं योगदान ठरलं असतं जर 24ने एका गुणाची कमाई केली असती तर त्यावेळेला ऑल आउट कदाचित होताना आपल्याला पाहायला मिळालं असतं. तो चंडिका दाभोळचा संघ फार मोठा कमबॅक ठरला असता. प्रत्युत्तरासाठी पुन्हा एकदा श्रेयस लाले सुपर टॅकल याही वेळेला ऑन आहे. जर यावेळेला श्रेयसला टॅकल होतोय तर अर्थातच सुपर टॅकल सक्सेस होतोय, 2 गुणांची भर पडते चंडिका दाभोळ संघाच्या खात्यामध्ये. प्रत्युत्तरासाठी दरम्यान समर्थ सुर्वे यांच्याकडून साहिल पाडावे, चंडिका दाभोळ संघाचा खेळाडू आहे. साहिल पाडावे या खेळाडूसाठी 100 रुपयांचं कॅश प्राइज येत आहे. साहिल पाडावेसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. दरम्यान प्रत्युत्तरासाठी पुन्हा एकदा 19 नंबर जर्सी प्रदान केलेला खेळाडू टावसुरे संघाच्या 5 कडीच्या क्षेत्ररक्षामध्ये केळी सजवली जाते. बझरची टिकटिक चालू होते, वेळेचा परिपूर्णतेने वापर केला जातोय. प्रत्युत्तरासाठी पुन्हा एकदा रोहित चोगले या खेळाडूला आपण बघतोय सुपर टॅकल पुन्हा एकदा कदाचित सक्सेस होतं जे काय. अर्थातच 2 गुणांची यशस्वी कमाई, सुपर टॅकल सक्सेस होताना आपल्याला पाहायला मिळतोय. 2 गुणांची कमाई चंडिका दाभोळ संघासाठी. प्रत्युत्तरासाठी पुन्हा एकदा 11 नंबर चंडिका दाभोळ संघाचा 27-15 चालू सामन्याचं गुणफलक आपल्याला पाहायला मिळतं. चंडिका दाभोळ डबल आहे, 6 पॉईंट आणला 3 याच्यात. तू बघ पुन्हा एकदा गौरी सणाच्या खेळाडूला आपण बघतोय 19 नंबर जर्सी प्रदान केलेला खेळाडू आहे. आणि यावेळेला मात्र प्रयत्न होता, प्रयत्न फसतोय. गौरी थोडासा खुश होतोय, आपल्या कोर्टमध्ये दाखल होतोय. एका गुणाची यशस्वी कमाई करतोय. चालू सामन्याचं गुणफलक 27-16. दरम्यान चिराग सुर्वे यांच्याकडून 100 रुपयांचं कॅश प्राइज जाहीर होत आहे. ते साहिल पाडावे या खेळाडूसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत साहिलसाठी. बक्षिसांचा वर्षा होताना ज्या खेळाडूवरती आपल्याला पाहायला मिळतो चंडिका दाभोळ संघाचा खेळाडू आहे श्रेयस लाले या खेळाडूला आपण पुन्हा एकदा बघतो. सुपर टॅकल याही वेळेला ऑन आहे. मित्रा, ज्यावेळेला सुपर टॅकल ऑन आहे खोलवर चढाई करताना तर नक्कीच विचार करावा लागतो. बघूया काय यशस्वी गुणाची कमाई होते.
तिसऱ्या चढायची इशारा देते. डू ऑर डाय रेड आहे. चालू सामन्याचं गुणफलक आहे 27-17. 27 गुणांवरती चंडिका दाभोळ, 17 गुणांवरती अमर भारत टासुरे. बजर चालू होते. बोनस गुण मिळवण्याचा प्रयत्न केला जातोय. यशस्वी बोनस गुणाची कमाई श्रेयस लाले. यावेळेला मात्र बघूया काय ठरतंय. अर्थातच ऑल आउट होतं आपल्याला पाहायला मिळते. चंडिका दाभोळचा संघ कमबॅक करण्याचा सुंदर प्रयत्न केला गेला. अमर भारत संघाच्या माध्यमातून जशास तसं प्रत्युत्तर दिलं जातंय. सामना संपायला शेवटची 5 मिनिटे असल्याचा पंचांचा इशारा. 28-21 सामन्याचं गुणफलक. 28 गुणांवरती चंडिका दाभोळ, 21 गुणांवरती अमर भारत टासुरे. दरम्यान साहिल पाडावे, शुभम चव्हाण या दोन्ही खेळाडूंसाठी कौस्तुभ देवाळे यांच्याकडून 100 रुपयांचं कॅश प्राइज येतोय. त्यांचं देखील आपण मनपूर्वक कौतुक केलं पाहिजे. जाऊया आता पुन्हा एकदा क्रीडांगणाकडे, ज्या ठिकाणी आपण बघतोय 28-21 गुणफलक आपल्याला पाहायला मिळते. जर आपण मध्यंतरापर्यंतचा विचार करतोय तर 7-16 गुणफलक आपल्याला पाहायला मिळालं होतं. 7 गुणांवरती आपण खेळताना बघितलं होतं अमर भारत टासुरे संघाला, तर दुसऱ्या बाजूला 16 गुणांवरती खेळत होता चंडिका दाभोळचा संघ. पण ज्याप्रमाणे आपण शेवटच्या काही मिनिटांमध्ये चालू असणाऱ्या खेळाचा थरार बघतोय, कमबॅक बघतोय. नक्कीच तिसऱ्या चढायची इशारा येते. डू ऑर डाय रेड आहे. चालू सामन्याचं गुणफलक आहे 28-22. फार सुंदर कमबॅक केला गेला अमर भारतच्या माध्यमातून. सामना संपायला शेवटची 4 मिनिटे असल्याचा पंचांचा इशारा येतोय. 6 गुणांची आघाडी अजून सुद्धा चंडिका दाभोळ संघाकडे असलेली पाहायला मिळते. शेवटची 4 मिनिट असताना इशारा आला होता. बोनस गुण मिळवण्याचा प्रयत्न केला गेला. यशस्वी बोनस गुणांची कमाई. श्रेयस काही संकटात नाही. अरे हा बाहेर आहे. आधीच बाहेर आहे. आधीच जर बाहेर मागं गे बोलला तर मागच गेला. डायरेक्टच बाहेर गेला तो. नाही बोलला भाग हो ना. आपण पाहतोय 30-24. अरे दोन कसे डायरेक्ट का बाहेर आला. त्याला पाठी कशाला बोलवली. यापुढे होणारा सामना असेल. सामना संपायला शेवटची 3 मिनिटे. यापुढे होणारा सामना असेल काळकाई कुंभे विरुद्ध दुर्गादेवी मुरुड. पाठी कशाला बोलवली त्याला. दोन्ही संघांची त्रुटी सगळ्यांची संधी संपल्याचा पंचांचा इशारा येतो. शेवटच्या काही मिनिटांचा थरार इथे आपल्याला अनुभवायला मिळतोय. सामन्याचा गुणफलक आपण पाहतोय 30-25. श्रेयस लाले यावेळेला पुन्हा एकदा खेळण्यासाठी सज्ज होतोय. निदान रेषा यशस्वीरित्या पार करतोय. समोर 4 खेळाडूचं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतं. साठी पद्धतीमध्ये कदाचित बाद व्हावं लागतं. बघूया पंचांचा डिसिजन काय येतोय. अर्थातच एका यशस्वी गुणाची कमाई चंडिका दाभोळ संघासाठी होताना आपल्याला पाहायला मिळते. महत्वाचा खेळाडू आपल्याला अमर भारत टासुरे संघाचा बॅकलाईनच्या बाहेर बसलेला पाहायला मिळतो. सामन्याचं गुणफलक आहे 31-25. 31 गुणांवरती चंडिका दाभोळ, तर दुसऱ्या बाजूला 25 गुणांवरती अमर भारत टासुरे. यापुढे होणारा सामना असेल काळकाई कुंभे विरुद्ध दुर्गादेवी मुरुड. दोन्ही संघांना खेळण्याच्या दृष्टीने तिसरा पुकार. सामना संपायला शेवटची 2 मिनिटे असल्याचा पंचांचा इशारा येतोय. प्रत्युत्तरासाठी रोहित चोगले 5 खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणामध्ये खेळी सजवण्यासाठी सज्ज होतोय. निदान रेषा यशस्वीरित्या पार केली जाते. अक्सर कहा जाता है कि लहरों से डरकर नौका पार नहीं होती. लहरों से डरकर नौका पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी पार नहीं होती. रोहित चोगले
तर आलेला मागं बसून तर मॅच थोडीशी प्रेशर मध्ये आहे. आपल्याला खात्री असली पाहिजे की आपण समोरच्या खेळाडूला स्पर्श केला तरच आपण लॉबीचा वापर करू शकतो. जर आपल्याला खात्री नाहीये रिस्क घेणं फार मोठं धोकादायक असतं. रोहितने जी रेड केली होती थर्ड रेड नव्हती. जर लॉबीचा वापर केला नसता तर कदाचित रोहित आता क्रीडागारावरती आपल्याला खेळताना पाहायला मिळाला असता. अँकल होल्ड सक्सेस होतो 1 नंबरच्या माध्यमातून एका यशस्वी गुणाची कमाई. सामना संपला शेवटचा गौरी सण शेवटच्या क्षणापर्यंत ट्राय करतोय. नक्कीच यावेळेला आपण कौतुक केलं पाहिजे अमर टासुरे संघाचं. शेवटच्या मिनिटापर्यंत झुंज जाण्याचा प्रयत्न केला जातो. सक्सेस झाले असते पण त्याच वेळेला डिफेन्स मध्ये समजावला. एका यशस्वी गुणाची 0-0 on fire आहे. चंडीगड संघासाठी दरम्यान त्याला पॉईंट बघायला लागलेत त्याला. मिनिटावरती आणि काही सेकंदावरती सामन्याचं गुणफलक आपण पाहतोय 33 एक त्याला पॉईंट भरपूर लागलेत. झुंज देण्याचा प्रयत्न केला डिफेंडर आहे तो माध्यमातून पण त्याच वेळेला देखील केलं जातं चंडीगड दाबो संघाच्या माध्यमातून. वेळेचा परिपूर्णतेने वापर केला जातो. शेवटची काही सेकंद या साडेची शिल्लक असलेली आपल्याला पाहायला मिळतात. श्रेयस लाल पुन्हा एकदा चाळीच्या मागणीसाठी सज्ज बोनस मिळवण्याचा प्रयत्न करतोय. यशस्वी एका गुणाची कमाई आणि नक्कीच पंचांची शिट्टी वाजते. या सामन्यामध्ये विजय ठरतोय तो चंडीगड दाभोळचा संघ. भारत माता की यापुढे होणारा सामना असेल दुर्गादेवी विरुद्ध काळकाई कुलवे.